मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पंकजा मुंडेंचा फरार पीए अनंत गर्जेला वरळी पोलिसांकडून अटक। पत्नी गौरीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अनंत गर्जेसह त्याच्या बहीण आणि भावावर गुन्हा दाखल। पत्नीच्या आत्महत्येनंतर गर्जे फरार होता। अनंत गर्जेचा विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी गर्जेला संशय होता आणि यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद। तर नणंद शीतल आंधळेही गौरीला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप। कौटुंबिक वाद आणि छळामुळे गौरीनं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासामध्ये कोणताही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये प्रेस नोट जारी। पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीवर आज अंत्यसंस्कार होणार। गौरी गर्जेंचा मृतदेह काल संध्याकाळी कुटुंबियांनी ताब्यात घेतला। अहिल्यानगरच्या पाथर्डी गावात अंत्यसंस्कार होणार। मवियासह मनसेचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। नवीन मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा विरोधकांचा आरोप। गाफील राहिला तर मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल। ही निवडणूक हातातून गेली तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल। राज ठाकरेंचं सूचक विधान। मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतल्या 100हून अधिक कॉलेजच्या युवकांशी संवाद साधणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट। वरळी डोम इथे युवकांसाठी कार्यक्रमाचं आयोजन। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीव मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध। आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल। हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। आमच्या 4 उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर। युगेंद्र पवारांचा बारामतीमध्ये आरोप। खा कोणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण। लोणावळ्यामधल्या प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं विधान। मावळात आमच्या विचारांचा आमदार नसला तरी आमदारांचे बाप फडणवीस आमच्याकडे आहेत। लोणावळा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुरेखा जाधवांचं बेताल वक्तव्य। पंडित देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भाजपच्या बाळराजे पाटलांची जुनी फाईल बाहेर काढण्याचा इशारा। मोहोळमधील गुंडगिरी संपवण्यासाठी बाळराजेंना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अजित पवारांचे नेते उमेश पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य। बाळराजे पाटील 302 मधील आरोपी। उमेश पाटलांचा आरोप। नाशिकच्या तपोवनमधील झाडांच्या कत्तली प्रकरणी आज सुनावणी। झाडं तोडण्याबाबत आतापर्यंत 900 हरकती। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करण्यास काही झाडं तोडण्याचा निर्णय। लग्नाच्या मंडपातच स्मृती मंधानाच्या वडिलांना हार्ट अटॅक। सांगलीमध्ये उपचार सुरू असल्यानं स्मृती आणि पलाश मुच्छलचा लग्न सोहळा पुढे ढकलला। पलाशलाही व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास। अमरावतीच्या तिवसा तालुक्यामधल्या शिवन गावात भूकंपाचे सौम्य धक्के। सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। नागपूर मनपाच्या शहर बस सेवेचे कर्मचारी वेतनवाढीसाठी संपावर। बहुतांश भागामध्ये बस सेवा ठप्प। हजारो प्रवाशांना मनस्ताप। संपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा। मुंबई विद्यापीठाकडून LLBच्या 3 वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षा फेब्रुवारीला होणार। परीक्षा अचानक 1.5 महिने पुढे ढकलल्यानं विद्यार्थी आणि महाविद्यालय संभ्रमात। निवडणुकांपूर्वी राज्यामधील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता। सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणांची गरज। IBSच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांची भूमिका। संयुक्त राष्ट्रांचा विस्तार न झाल्यानं नाराजी व्यक्त। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।